शिरोळ श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संस्थापक माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दलित मित्र स्वर्गीय दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली। याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। त्याचप्रमाणे स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ पाटील यांनी, स्वर्गीय दत्ताजीराव कदमांना यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी व स्वर्गीय विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक महेंद्र बागी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी उपस्थित संचालक, इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केलं। याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई, अनिल कुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रबोध पाटील, इंद्रजित पाटील, अमर यादव, निजामसो पाटील, दर्गू माने गावडे, ज्योतिकुमार पाटील, सिद्धगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, सौ संगीता पाटील कोथळीकर, सौ अस्मिता पाटील, तज्ञ संचालक विजय सूर्यवंशी, निमंत्रित मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील हलसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर खान मिस्त्री, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते। तसेच दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर, निलेश गावडे, नगरसेवक महादेव कुलकर्णी, संदीप कुरुंदवाडे, शिवाजी पाटील कौलवकर, त्याचप्रमाणे दत्त भांडार, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, कामगार सोसायटी यांचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।